नमस्कार. बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच देशातली धक्कादायक बातमी आपण पाहूयात. दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात 4 ते 5 पोती जळालेल्या नोटा आढळलेल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने नोटांचा व्हिडिओ जारी केला असून यशवंत वर्मांच्या घराला आग लागलेली आणि या आगीमध्ये जळालेल्या नोटा सापडल्याची चर्चा होती. अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी नोटा सापडल्या नसल्याचा खुलासा केला. मात्र आता सुप्रीम कोर्टानेच आपल्या वेबसाईटवर नोटांचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. दरम्यान यशवंत वर्मांच्या अलाहाबाद कोर्टात आता बदली करण्यात आली असून या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. तर न्यायाधीश वर्मांच्या निवासस्थानी जळालेल्या नोटा सापडलेल्या आहेत. दिल्ली हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांकडून चौकशी होणार आहे. न्यायाधीश वर्मांचा गेल्या 6 महिन्यांचा कॉल रेकॉर्ड तपासण्यात येईल. बातमी आहे संजय राऊतांनी केलेल्या टीकेसंदर्भातली. लालकृष्ण अडवाणींसारखी अवस्था शहाजहानसारखी झालेली आहे. हिंदुस्थानच्या शिल्पकाराला भाजपानं नजरकैदेत ठेवलंय असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलेला आहे. आता लालकृष्ण अडवाणी त्यांची अवस्था ही शहाजहानसारखीच झालेली आहे ना. त्यांनी हे सगळं शिल्प उभं केलं हिंदुत्वाचं, पण त्यांना शहाजहानप्रमाणे एकांतवासात ठेवलेलं आहे. हे सुद्धा या हिंदुत्ववाद्यांना चालतंय. कुणाला असं उठून सांगतोय का की कुठे आहेत आमचे शहाजहान, म्हणजे कुठे आहेत आमचे लालकृष्ण अडवाणी, काय झालं त्यांचं, त्यांना असं बंदिस्त का ठेवलेलं आहे, कोंडून का ठेवलेलं आहे? हा कोणी एखाद्या या कबर खोदणाऱ्याने प्रश्न विचारलाय का? हे ढोंगी दांभिक लोक आहेत. आगामी पालिका निवडणुकांसाठी मनसेमध्ये मोठे संघटनात्मक बदल करण्यात आलेत. मुंबई मनसेचा 1 शहराध्यक्ष आणि 3 शहर उपाध्यक्ष असणार आहेत आणि यामध्ये मुंबई शहराध्यक्षपदाची जबाबदारी संदीप देशपांडेंवर सोपवण्यात आलेली आहे. तर अमित ठाकरेंवर शाखा अध्यक्षाची जबाबदारी असणार आहे. दुसरीकडे केंद्रीय समितीची जबाबदारी नितीन सरदेसाई यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. पूर्ण महाराष्ट्राला ही रचना लावण्यात येणार आहे. आत्ता पहिल्यांदा मुंबई ठाणा केलंय, फक्त ठाणा, म्हणजे पालघर पण नाही. तर त्याच्यामुळे ही आत्ता फक्त मुंबई आणि ठाण्याला केलेलं आहे आणि साधारणपणे एप्रिल-मे मध्ये बाकीच्या संपूर्ण महाराष्ट्राला ही रचना होईल. मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे असणार आहेत. 3 शहर उपाध्यक्ष असतील यशवंत किल्लेदार, योगेश सावंत आणि कुणाल माइंडकर. अमित ठाकरेंकडे शाखा अध्यक्षाची जबाबदारी. नितीन सरदेसाई यांच्या नेतृत्वात केंद्रीय समिती आणि केंद्रीय निवड समितीची जबाबदारी बाळा नांदगावकर यांच्याकडे. यानंतर महत्त्वाच्या राजकीय घडामोडी वेगवान स्वरूपात. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ भाजपानं बॅनरबाजी केली. कर्तव्यनिष्ठ विकास पुरुष देवाभाऊ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की. उद्धव ठाकरेंनी फोन केल्याचा दावा नारायण राणेंनी केला असल्यास त्यात तथ्य असेल असं गिरीश महाजनांनी म्हटलंय. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंचं नाव घेऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंनी 2 वेळा फोन केल्याचा दावा नारायण राणेंनी केलाय. माजी मंत्री छगन भुजबळांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. विधानसभा निवडणुकीमध्ये मला पाडण्यासाठी जालन्यातले सद्गृहस्थ येवल्यात येऊन बसले, मात्र जनतेनं तरीही मलाच निवडून दिलं असं यावेळेस भुजबळ म्हणाले. यासोबतच मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट होण्यासाठी मेळावे घेत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. राणेंच्या आरोपांवर आदित्य ठाकरेंनी खोचक टीका केलेली आहे. मी कचऱ्यावर लक्ष देत नाही, माझ्यावर घाण आरोप करायचा त्यांना पगार मिळतो असं आदित्य ठाकरे म्हणाले. दिशा सालियनच्या पालकांवर त्यावेळेस मोठ्या प्रमाणात दबाव होता. त्यांना पोलीस, आरोग्य यंत्रणा कुणीही मदत करत नव्हतं. रुग्णवाहिकाही त्यावेळेस बदलली गेली होती. प्रकरण दडपण्यासाठी अनेक गोष्टी केल्या गेल्या असा दावा यावेळेस नारायण राणे यांनी केलाय.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नारायण राणेंनी मोठा दावा केलेला आहे. उद्धव ठाकरेंनी 2 वेळा फोन केला होता आणि या प्रकरणामध्ये आदित्याचं नाव न घेण्याची विनंती केली होती असा दावा राणेंनी केलेला आहे. दिशा सालियनचे वडील सचिन सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये तारीख ठरलेली आहे. 2 एप्रिलला आता सुनावणी होणार आहे. शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. राजीव रंजन पांडेला झारखंडमधून अटक करण्यात आली असून त्याच्यामार्फत 15 कोटी घेतल्याचा आरोप आहे. पुणे शहरामध्ये पुन्हा ड्रग्सचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये 60 किलो गांजा पोलिसांनी जप्त केलाय. तर गांजा तस्करी करणाऱ्या एका परप्रांतीय आरोपीला देखील अटक करण्यात आलेली आहे. हा आरोपी कर्नाटकमधून गांजा आणून पुण्यामध्ये विक्री करत होता. मुंबई मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक असेल. सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी ब्लॉक घेण्यात आलाय. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान ब्लॉक असणार आहे, तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक असणार आहे. कोस्टल रोडची देखभाल खर्चिके, त्यामुळे मुंबई महापालिकेवर वार्षिक 200 कोटींचा बोजा पडतोय. विजेची देयकं 10 कोटींची आहेत. कोस्टल रोड पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यानंतर जबाबदारी टप्प्याटप्प्याने मुंबई महापालिकेवर येणार आहे. मध्य रेल्वेनं यंदा 332 उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय हाती घेतलेला आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून यामध्ये सीएसएमटी ते नागपूर, सीएसएमटी ते करमाळी आणि एलएलटी ते करमाळी या प्रमुख मार्गांवरील गाड्यांचा समावेश आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये मेट्रोच्या कामांना वेग आलेला आहे. या प्रकल्पांच्या अंतर्गत मेट्रोचे 2 मार्ग तयार केले जाणार आहेत. यातील एका मार्गावर 22 स्थानके असतील, तर दुसऱ्या मार्गावर 6 स्थानकांची उभारणी केली जाणार आहे. तमिळनाडूमध्ये रामेश्वरम पुलाचं काम पूर्ण झालेलं आहे. या पुलावरून आता रेल्वे धावणार आहे. रेल्वेतून प्रवास करताना पर्यटकांना सुंदर नजारा दिसेल. जागतिक वन दिनानिमित्त बुलढाणा प्रादेशिक वन विभागातर्फे रन फॉरेस्ट मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. यावेळेस 600हून अधिक जणांनी सहभाग घेतला होता. विजेत्यांना डॉक्टर किरण पाटील यांच्या हस्ते पारितोषिकं देण्यात आली. दरम्यान स्पर्धकांना 1000 आंब्यांची झाडं देण्यात आली आहेत. जंगल सफारीतून जिप्सीमध्ये बसून जंगलाला फटका मारला जातो. मात्र आता लवकरच बोटमध्ये बसून जंगलाच्या मधोमध वाहणाऱ्या नदीतून जंगल सफारी करणं शक्य होणार आहे. भारतातील पहिल्याच बोट जंगल सफारीला पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये सुरुवात होणार आहे. ट्विटरवरील निळ्या रंगाच्या चिमणीला आता नवा मालक मिळाला आहे. निळ्या रंगाच्या चिमणीचा लिलाव झाला असून अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को मुख्यालयामध्ये आयकॉनिक लोगोचा लिलाव झाला. निळ्या रंगाच्या चिमणीचा $34,375चा लिलाव झालेला आहे. उल्हासनगरमध्ये एका शाळेमध्ये पोलिसांनी विद्यार्थिनींना गुड टच बॅड टचचे धडे दिलेले. यातून एका चिमुकलीला आपला बाप आपल्यासोबत विचित्र चाळे करत असल्याचं उमगलं. याबाबत तिने शिक्षिकेला सांगताच या नराधम बापावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात. IPL सलामीच्या सामन्यामध्ये कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामन्यामध्ये आरसीबीने गतविजेता कोलकातावर विजय मिळवला. केकेआर आणि आरसीबीला विजयासाठी 175 धावांचं आव्हान होतं. आरसीबीने हे आव्हान 16 धावांमध्ये 7 गडी राखून पूर्ण केलं. आरसीबीच्या विजयामध्ये विराट कोहलीने प्रमुख भूमिका बजावलेली आहे. विराटनं नाबाद 59 धावा केल्या, तर फिलिप सॉल्स यानं 56 धावांचं योगदान दिलेलं आहे. अनेकदा लग्नामध्ये कलर बॉम्ब उडवणं आणि त्यात फोटोशूट करणं असे नवे फॅड सुरू झालेले आहेत. दरम्यान कॅनडाहून आलेल्या एका मूळ भारतीय जोडप्याच्या लग्न सोहळ्यात अशाच कलर बॉम्ब उडवत असताना मोठी दुर्घटना घडलेली. या दुर्घटनेमुळे कुटुंबाच्या आनंदात विरजण पडलं. बंगळुरू येथे लग्नाचा फोटोशूट सुरू असताना एक कलर बॉम्ब फुटल्यानं त्यामध्ये नवरी जखमी झाली आहे. कॅनडाहून विकी आणि पिया लग्नासाठी बंगळुरूत आले होते. लग्नातील फोटो काही खास बनवण्यासाठी प्लॅनिंग होतं. त्यात हवेत रंगीबिरंगी धूर सोडणारे कलर बॉम्ब फोडण्यात आले. मात्र हा फोटोशूट करताना फटाका चुकून फुटल्याने नवरी जखमी झालेली आहे. नवरीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. यानंतर पाहूयात राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात. बंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे. पावसामुळे शहराची गती थांबलेली आहे. वाहतूक कोंडीमुळे लोकांच्या समस्या वाढलेल्या आहेत. प्रवाशांची गैरसोय होते. कर्नाटकात बंगळुरूला येणारी सुमारे 10 विमानं चेन्नईला वळवण्यात आली आहेत.
पुणे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 32 गावांचा कर, पाणी यासह अन्य विषयांवर मंत्रालयामध्ये बैठक घेण्यात येणार आहे अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. 32 गावांमधून कोट्यवधी रुपयांचा कर महापालिकेला मिळतोय, मात्र पुणे पालिकेकडून सुविधा देण्यात येत नाही असा आरोप करण्यात आला आहे. पंढरपुरात ऊस तोडणीसाठी मजूर टोळ्या पुरवण्यासाठी मुकादमांनी वाहतूक ठेकेदारांकडून लाखो रुपये घेतलेत. आर्थिक फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर कारवाई करावी या मागणीसाठी वाहतूक ठेकेदारांनी आंदोलन सुरू केलं. दरम्यान आमदार अभिजित पाटील यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं. रत्नागिरीतील खेड तालुक्यामध्ये खोपीमध्ये धनगर बांधवांची 4 घरं वणव्याच्या आगीत जाऊन खाक झालेली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र लाखो रुपयांचं नुकसान झालं. पुण्यात अवघ्या 3 महिन्यांमध्ये वणव्याच्या तब्बल 323 घटना घडलेल्या आहेत. पुणे शहराच्या उपनगरामध्ये डोंगर रांगांमध्ये वणवे पेटलेत. वाढत्या उन्हामुळे जंगल पेटत असताना वन विभाग कधी कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित होतोय. पाटण तालुक्यामध्ये पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या साखर कारखान्यामध्ये रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. कराड नगरपालिकेची अग्निशमक गाडी घटनास्थळी दाखल झालेली. नालासोपाऱ्याच्या बिलालपाडामध्ये स्टीलच्या दुकानाला भीषण आग लागली. यावेळेस आजूबाजूची दुकानं जळून खाक झाली. दरम्यान आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुकान पूर्णपणे जळून आर्थिक नुकसान झालेलं आहे. यवतमाळच्या सोनुर्ली फाटा इथं ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. यावेळेस फाट्यावर नागपूरकडून हैदराबादकडे जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात 1 जण जागीच ठार झाला तर 6 सहकारी जखमी झाले. शहादा शहरामध्ये पपईने भरलेला ट्रक वीज वितरण कंपनीजवळ असलेल्या खड्ड्यात पलटला. सुदैवाने अपघातात कोणीही जीवितहानी झाली नाही. डांबरखेडा भागातून अवजड वाहनांना पूर्णपणे बंद करण्याची मागणी यावेळेस नागरिकांनी केलेली आहे. सोलापूर अक्कलकोट महामार्गावर भीषण अपघात झाला. यावेळेस कारचं अचानक टायर फुटल्यानं ती समोरच्या टेम्पोला जाऊन धडकली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. वाशिमच्या रिसोड लोणार मार्गावर लोणी गावाजवळ 4 चाकीने ट्रॅव्हलर्सला धडक दिल्याने अपघात झालेला आहे. हा अपघात एका वळणावर झाला. या अपघातामध्ये 4 चाकीमधील 2 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. कर्नाटकच्या अनेकलमध्ये देवीच्या यात्रेदरम्यान 100 फूट उंचीचा रथ कोसळला आणि या रथ कोसळून एकाचा मृत्यू झालेला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले. रथ कोसळताना कॅमेऱ्यात कैद झाला असून यामध्ये एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी झालाय. सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणारी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकावर लोणावळ्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. 2 समाजात तेढ निर्माण करणारा हा प्रकार असल्याने पोलिसांनी त्याची तात्काळ दखल घेतली. शांतता भंग करण्याचा प्रयत्न करण्याची माहिती पोलिसांना द्या असं आवाहन यावेळेस पोलिसांनी दिलेले आहे. अकोल्यातील एका सायकल दुकानामध्ये घबाड सापडलेला आहे. गोरक्षण रोडवरील एका सायकल विक्रीच्या दुकानामध्ये तब्बल 1.25 कोटी पोलिसांनी जप्त केलेले आहेत. ही रक्कम हवालाची असल्याचा संशय पोलिसांना आहे तर अधिक तपास करण्यासाठी सायकल दुकानदार दीपक गुलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. नागपूरमधील व्यक्तीला 21,34,000 रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. भूदान यज्ञ मंडळाच्या मालकीच्या शेत जमिनीची खोटी कागदपत्र तयार करून व्यक्तीची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी 4 व्यक्तींविरुद्ध यवतमाळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जालन्यामध्ये वन्य प्राण्यांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. प्राणी शेतपिकांचं नुकसान करतात. या प्रकरणी वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे.
बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये सर्व पाणवठे आटलेले, त्यामुळे प्राण्यांचे मोठे हाल होतात. हिंस्र प्राणी पाहण्यासाठी जंगलाबाहेर पडतील. दरम्यान मानवी जीवाला त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे जंगलातील पाण्याची सोय करावी अशी मागणी वन्यजीव संघटनेनं केलेली आहे. जगभरामध्ये लठ्ठपणामुळे कोट्यावधी लोक त्रस्त आहेत. मात्र आता लठ्ठपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमेरिकन कंपनीने एका इंजेक्शनचा शोध लावलाय. त्यामुळे वजन घटण्यासाठी करण्यात येणाऱ्या सर्जरीला या इंजेक्शनचा सक्षम पर्याय निर्माण झालाय. पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. लठ्ठपणावर करा मात. नको जिम, नको रनिंग. इंजेक्शन घ्या, बारीक व्हा. वजन कमी करायचंय? मग आता त्यासाठी जिम मध्ये जाऊन घाम गाळणं नको, पहाटे उठून धावायला नको की डाएट प्लॅन नको. आता आठवड्यातून एकदा एक इंजेक्शन आणि तुमचं वजन कमी करायला सुरुवात. लठ्ठपणानं त्रस्त असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अमेरिकेतील आघाडीची फार्मा कंपनी एली लिलीनं भारतात वजन कमी करण्याचं औषध आणलंय. माउंट जारो सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन कडून मान्यता मिळाल्यानंतर हे औषध आता भारतातही उपलब्ध झालंय. या इंजेक्शनमुळे 21 किलो पर्यंत वजन कमी होईल, चरबी नाहीशी होईल असा दावा करण्यात आलाय. कंपनीचा दावा आहे की हे औषध लठ्ठपणा, जास्त वजन आणि टाईप 2 मधुमेहासाठी तयार करण्यात आलंय. लठ्ठपणा कमी करणाऱ्या इंजेक्शनची किंमत भारतात खूपच कमी ठेवण्यात आली आहे. या औषधाच्या 5 mgच्या कुपीची किंमत 4,375 रुपये आणि 2.5 mgच्या कुपीची किंमत 3,500 रुपये निश्चित करण्यात आली आहे. माउंट जारोचं हे इंजेक्शन आठवड्यातून एकदा घ्यावं लागतं. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिननं प्रकाशित केलेल्या क्लिनिकल ट्रायलनुसार जे लोक योग्य आहार आणि व्यायामासह हे औषध घेत होते त्यांनी 15 मिलीग्रॅमच्या डोसमध्ये 72 आठवड्यात सुमारे 21.8 किलो वजन कमी केलं. त्याचवेळी 5 मिलीग्रॅम डोससह त्यानं 15.4 किलो वजन देखील कमी केलं. भारतात 10.1 कोटीहून अधिक लोक मधुमेहानं ग्रस्त आहेत. त्यामध्ये 5 ते 9 वर्ष वयोगटातील 1,20,00,000, 10 ते 19 वर्ष वयोगटातील 1,40,40,000 आणि 20 ते 39 वर्ष वयोगटातील 3,90,00,000 लोकांचा समावेश आहे. यावर तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे ते देखील पाहूया. हे खरं आहे की वजन काही प्रमाणामध्ये कमी करण्यासाठी काही औषधं आता येऊ घातलेली आहेत. वजन ही एक अतिशय मोठी समस्या आज जागतिक लेवलला त्रास देते. खरं तर धावणं, सूर्यनमस्कार, योगासनं अशा उपायांनी वजन कमी करणं, तंदुरुस्त राहणं हा उत्तम पर्याय आहे. पण धावत्या जीवनशैलीत सगळ्यांकडेच वेळ कमी आहे. त्यामुळे ओबेसिटी सर्जरीवर हे इंजेक्शन एक चांगला पर्याय ठरू शकेल. मात्र त्याचे किती सकारात्मक परिणाम दिसतात हे पाहण्यासाठी काही दिवस निश्चितच वाट पाहावी लागेल. रिपोर्ट